नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब. आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघत असाल तर हा जो तुमच्याकडे समोर जो चार्ट ओपन आहे तो आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा. ओके, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनबद्दल जर आपण बघतोय तर एकच मिनिट, तुमच्यासमोर जो आता चार्ट ओपन आहे बघा, तर चार्ट ओपन असताना तुम्हाला बघा नीट जर तुम्ही ऑब्झर्वेशन केला तर नीट ऑब्झर्वेशन जर करताना तुम्ही जर बघितला तर हा जो चार्ट आहे तो चार्ट अशा प्रकारे आपण ड्रॉ केला आहे जेणेकरून सामान्यातल्या सामान्य लोकांना तो व्यवस्थित समजला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे त्यांना ज्या गोष्टी आपण एक्सप्लेन करायच्या त्या समजल्या पाहिजे, त्या हेतूने आपण ड्रॉ केला आहे. ठीक आहे, तर एक चॅनल पॅटर्न आपण बनवलेला आहे. अपवर्ड चॅनल जो चॅनल पॅटर्न आहे तो चॅनल पॅटर्न आपण इथे क्रिएट केला आहे. त्या अपवर्ड चॅनल पॅटर्नमध्ये जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन जर केलात तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ज्या वेळेला तो अपवर्ड चॅनलमध्ये ट्रॅव्हल करत होता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हा जो शेअर, तर त्यावेळेला त्याने कंटिन्युअसली जेव्हा 1 नोव्हेंबर 2023पासून त्याने अपवर्डमध्ये जेव्हा आपल्याला हे दिलं होतं म्हणजे चाल दिली होती, तर त्यावेळेला तो जो गोल्डन झोन आपण जे ड्रॉ केले आहे त्याच्यामध्ये, तर इथपर्यंत जाऊन त्याने काय दिलं आहे, रेजिस्टन्स घेतला. तर कुठल्या रेजिस्टन्सला त्याने जाऊन रिटर्न घेतलेलं आहे, तर 180 रुपयाच्या जवळ त्याने काय केलेलं आहे, रेजिस्टन्स फेस केलेला आहे. आता हा रेजिस्टन्स फेस केल्याच्या नंतरला त्याने काय केलेलं आहे, तर डाऊन साईडला आपल्याला त्याने काय केलेलं आहे, रॅली दिलेली आहे. आता रॅली दिलेली आहे डाऊन साईडला, बरोबर. तर डाऊन साईडला रॅली दिल्याच्या नंतरला आपण त्याला काय करू शकतो, तर पुन्हा माझा हा पर्सनल व्ह्यू आहे. इथे कुठल्याही प्रकारचं बाईंग सेलिंग रेकमेंडेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्याद्वारे देत नाही आहे. हा जो व्हिडिओ आपण रेकॉर्ड करतो आहे किंवा या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलर ज्या काही गोष्टी आपण डिस्कस करतो आहे त्या फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आपण डिस्कस करतो आहे. तिथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बाईंग सेलिंग रिकमेंडेशन तुम्हाला दिलं जात नाही आहे. याची तुम्ही माहिती प्रॉपर घ्यावी आणि तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्ला घेऊनच तुम्हाला तुमचं जे डिसिजन असेल ते घ्यायचं आहे. ओके, हा एक डिस्क्लेमर तुम्हाला देणं गरजेचं आहे, कारण ॲज पर द सेबी गाईडलाईन्स तुम्हाला हा डिस्क्लेमर मी देत आहे. ठीक आहे, पर्टिक्युलर हा जो शेअर आहे तो माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहे, हा पण तुम्हाला मी डिस्क्लेमर देतो आहे. मी या कंपनीमध्ये ॲज अ शेअर होल्डर म्हणून ह्या कंपनीचे शेअर्स माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. ठीक आहे, तर हा जो शेअर आहे तो खाली येण्याचं कारण काय आहे, तर ते आपण जाणून घेऊया. आता आपण जी टाईम फ्रेम बघत होतो ती टाईम फ्रेम आहे तुमची मंथली टाईम फ्रेम, बरोबर. तर मंथली टाईम फ्रेमवरनं आपण जर विकली टाईम फ्रेमवरती जेव्हा शिफ्ट होतो तर त्यावेळेला तिकडे आपल्याला असं दिसून येतं की कंटिन्युअसली हा जो शेअर होता तो शेअर्स जर तुम्ही इथं बघितलात, जर तुम्ही चांगल्या प्रकारे वॉच केलात त्याला, तर हा इथे साईडवेज झोनमध्ये जाताना दिसून येतील. बघा, तुम्हाला इथे दाखवतो. बघा, हा ह्या पिरियडमध्ये हा कंटिन्युअसली काय गेला होता, साईडवेज झोनमध्ये गेला होता, बरोबर. तर साईडवेज झोन जेव्हा त्याने इथे या लेवलला त्याने जेव्हा ब्रेक केला, या कॅन्डलने जेव्हा ब्रेक केला, तर त्यावेळेला याने खालच्या साईडला रॅली दिली. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघणं गरजेचं आहे, तर काय बघणं गरजेचं आहे हे आपल्याला इथे पाहायचं आहे. आता सिम्पली जर हा या लेवलवरती म्हणजे 120च्या लेवलला जर पुन्हा आपल्याला मिळाला, कोणाला जर मला मिळाला, तर मी या लेवलला त्याच्यामध्ये ॲव्हरेजिंग करायला स्टार्ट करेन माझ्या पर्सनल व्ह्यूनुसार. ठीक आहे, आणि ॲव्हरेज करताना मी एकदम करणार का, तर नाही. मी काय करणार की तर याच्यामध्ये 10-10च्या क्वांटिटीमध्ये दर महिन्याला काय करणार आहे, SIP मोडमध्ये मी याच्यामध्ये बाईंग करणार आहे, SIP मोडमध्ये. तर मी असं डिसिजन याच्यामध्ये घेणार आहे. आता तुम्हाला जे डिसिजन घ्यायचं आहे ते तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्ला घेऊन घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ही अशा प्रकारची रॅली त्याने डाऊन साईडला आपल्याला दिलेली आहे. आता याच्यामध्ये दुसरं काय आपल्याला बघणं गरजेचं आहे, तर दुसरं आपण असं बघू शकतो की याच्यामध्ये आपण हे सगळं ड्रॉईंग जर आपण हे केलं, रिमूव्ह जर केलं, तर सिम्पल तुम्हाला मी एक सांगतो. बघा काय झालं याच्यामध्ये. बघा, याने जर आपण मंथली चार्ट घेतला तर पुन्हा डिस्कस केल्याच्या याच्यामध्ये जर बघितलं तर हा त्याचा काय होता, हा एक सपोर्ट झोन होता, बरोबर. कुठे सपोर्ट झोन होता, तर या लेवलला बघा मी ड्रॉ करतो आहे, हा एक सपोर्ट झोन होता, हा त्याचा काय होता, रेजिस्टन्स झोन होता, बरोबर. हा रेजिस्टन्स झोन त्याने काय केला, इथे आपल्याला ब्रेकआउट दिला त्याने, आणि ब्रेकआउट देऊन त्याने काय केलं, तर ब्रेकआउट देऊन त्याने अपसाईडला आपल्याला त्याने काय केली, रॅली दिली, बरोबर. तर अपसाईडला रॅली दिल्याच्या नंतरला त्याने आपल्याला हा रेजिस्टन्स ब्रेकआउट होतो असं दाखवलं, पण तो सस्टेन झाला का, तर नाही झाला. सस्टेन न होता तो काय आला, खाली आला. आणि आता आपल्याला तो पुन्हा जर
कुठल्या लेवलला आपल्याला बघायचा आहे, तर हा एक त्याचा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. कुठला सपोर्ट झोन आहे, तर 115च्या जवळ आपल्याला तो काय दिसणार आहे, सपोर्ट झोनमध्ये आपल्याला येताना दिसणार आहे. बघा इथे या लेवल, तर हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. या लेवलला जर आपल्याला तो मिळाला, म्हणजे 120 ते 115च्या जवळ मिळाला ना, तर त्याच्यामध्ये ॲव्हरेजिंग करून आपण चांगल्या प्रकारे आपली वेल्थ क्रिएट करू शकतो येणाऱ्या काळामध्ये. ठीक आहे, तर याचं तुम्ही लक्ष ठेवा व्यवस्थित आणि त्याप्रमाणे तुमचं जे प्लॅनिंग असेल ते करा. आता रेजिस्टन्स कुठला असेल, तर रेजिस्टन्स याच्यासाठी हा असेल. ओके, आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर फंडामेंटल्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तर फंडामेंटल्समध्ये बघून घेऊया आपण काय प्रॉब्लेम येतो आहे. तर फंडामेंटल डिस्कस करताना आपण त्याच्यामध्ये जर बघितलं व्यवस्थित, तर मार्केट कॅप जे आहे ते 1,87,262 कोटीचं काय आहे, मार्केट कॅप आहे पर्टिक्युलर याचं. स्टॉकचा पी जर बघितला तर आपण 11च्या जवळ आहे स्टॉकचा पी. ओके, ROC 21.1चा आहे, ROE 25.7चा आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 5.46%च्या आसपास आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स 17,100चा आहे. ओके, जवळजवळ सेल्स जर तुम्ही बघितला तर 7,67,376 कोटीचा सेल्स होतो आहे कंपनीचा. मग कंपनीचा सेल्स पण चांगला होतो आहे, EPS पण 12.4चा देते कंपनी. त्यानंतर डेट कंपनीचं 1,63,400 कोटीचं डेट आहे. प्रमोटर होल्डिंग 51.5%च्या आसपास आहे. इंडस्ट्री पी 18.7% आहे. याचा अर्थ कंपनी अंडर व्हॅल्यू आहे असं आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कंपनीवरती प्रॉस तर चांगले आहेत कंपनीचे, पण कॉन्स काहीच नाही आहेत. याचा अर्थ काय की कंपनी बघा या पिअर कंपॅरिझनमध्ये रिफायनरी सेगमेंटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीच्या नंतरला आपली कंपनी, ही जी कंपनी आहे ती येते सेकंड नंबरला. म्हणजे कुठल्या सेकंड नंबरला, IOCL ही सेकंड नंबरला कंपनी येते. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर कंपनीचा ओव्हरऑल जो सेल्स आहे, म्हणजे क्वार्टरली जो सेल्स होतो, तो क्वार्टरली सेल्स आहे तो बघितलात तर इथे जवळजवळ 1,99,904च्या जवळ जो पोचला होता, तो आता 1,74,000च्या जवळ पोचलेला आहे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो आहे की सेल्स कंटिन्युअसली 2 क्वार्टरली काय झाला, डाऊन झाला. ओके, आणि त्यामुळे कंपनीला इथे प्रॉफिट जो होता ना, तो प्रॉफिट सप्टेंबर क्वार्टरचा जो प्रॉफिट होता तो काय गेला, मायनसमध्ये गेलेला आपल्याला इथे दिसून आला. जो इथे 7,420 कोटीचा होता, 4,841 कोटी होता, इथे काय झाला, मायनसमध्ये तो प्रॉफिट आपल्याला दिसून गेलेला आहे. आता कंपनीचं अदर इन्कम होतं, पण त्या अदर इन्कममधून इंटरेस्ट पेआउट झाल्यामुळे आणि डेप्रिशिएशन याच्यामध्ये इन्क्लूड झाल्यामुळे कंपनीला इथे मायनस आपल्याला प्रॉफिट गेलेला दिसून आला. तर त्याचा पण इम्पॅक्ट या कंपनीवरती आपल्याला होताना दिसून आला. ठीक आहे, तर जवळजवळ तुम्ही सेल्स जर बघितला तर कंपनीचा सेल्स इथे गेल्या वर्षीच्या तुलनेत, म्हणजे इयर ऑन इयरच्या तुलनेत 7,76,352 करोडचा जो सेल्स होता तो ड्रॉप डाऊन होऊन 7,67,376 का आला आहे, खाली आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जो होता ना, म्हणजे 10% ते 5% डायरेक्टली ड्रॉप झालेला आहे बघा इथून बघितलात तर. आणि नेट प्रॉफिट आतापर्यंत जर बघितला तर 17,000 कोटीचा आसपास नेट प्रॉफिट आहे. तो गेल्या वर्षीचा जो नेट प्रॉफिट होता तो होता 43,000 कोटी 161 इतका त्यांचा प्रॉफिट होता. ठीक आहे, जर आपण बॅलन्स शीट जर बघितली तर बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर बॅलन्स शीटमध्ये रिझर्व्स कंपनीकडे जवळजवळ 1,67,594 कोटीच्या आसपास रिझर्व्स दिसून येतात. आणि एक बॉरोविंग जे आहेत ते 1,63,400 कोटीच्या आसपास आपल्याला दिसून येतात. याच्यावर तर कंपनी डेट रिपेमेंट करून सुद्धा कंपनीकडे 4,000 कोटी शिल्लक प्रॉपरली राहतात आहेत. ओके, तर कंपनीचा जो ओव्हरऑल सेल्स होतो इयर ऑन इयर, तो सेल्स पण चांगल्या प्रकारे इन्क्रीज झालेला आपल्याला दिसून आला. आणि ह्याच्यामध्ये कंपनीकडे नेट कॅश फ्लो जर बघितला तर कॅश ॲक्टिव्हिटी जी होती ती कॅश ॲक्टिव्हिटी 71,000 कोटीच्या आसपास कॅश ॲक्टिव्हिटी होते. पण कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी त्यांची मायनसमध्ये गेली. त्याच्यानंतर कॅश फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीसुद्धा मायनसमध्ये गेल्यामुळे त्यांच्याकडे नेट कॅश फ्लो फक्त 250 कोटीच्या आसपास इकडे शिल्लक राहिला आहे. जर आपण शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये कंपनीचं प्रमोटर होल्डिंग इंटॅक्ट आहे 51.50%, जी इयर ऑन इयर आपल्याला जशीचा तशी दिसते. पण FIIची जी होल्डिंग होती ना, ती मेमध्ये होती 8.8% डायरेक्ट 7.79% आली. ती आता 7.90% आपल्याला इन्क्रीज होताना दिसून आली आहे. DISने सुद्धा काय केलं आहे, तर DISने 9.90 इथून ही जी
होल्डिंग आहे ती त्यांची इन्क्रीज करताना आपल्याला दिसून आली. गव्हर्नमेंटसुद्धा आपल्याला 19.57% जी होल्डिंग आहे त्यांची ती इंटॅक्ट ठेवली आहे 3 वर्षापासून मागच्या. म्हणजे तीन क्वार्टर जे आहेत ना मागचे, म्हणजे मार्च, जून आणि तुम्ही बघितलं तर सप्टेंबर, या तिन्ही क्वार्टरमध्ये त्यांनी काय केलं आहे, त्यांचा जो होल्डिंग आहे ती इंटॅक्ट त्यांनी ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित ह्याला ऑब्झर्वेशन करताय तर ह्याला तुम्ही ॲव्हरेज करायला इथे घेऊ शकता. असं म्हणजे माझ्या पर्सनल व्ह्यूनुसार मी तर इथे ॲव्हरेज करणार आणि लॉंग टर्मसाठी याला या टार्गेटसाठी म्हणजे 197च्या टार्गेटसाठी मी होल्डिंग करून ठेवून देणार आहे. हा माझा पर्सनल व्ह्यू आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी डिस्कस केल्या त्या चांगल्या प्रकारे समजल्या असतील. तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री. धन्यवाद.